नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही बघू शकता की आमच्या झाडाला सीताफळ किती लागलेले आहेत आणि ते सीताफळ आम्ही तोडणार आहे। तुम्ही बघू शकता की आज आमच्या गावाचा बाजार आहे आठवड्याचा, जो शुक्रवारी असतो। आज आम्ही हे सीताफळ कच्चे तोडून मार्केटला पाठवणार आहे आणि आज काय माहीत नाही रेट किती लागतो, पण रेट लागल्यानंतर नक्की व्हिडिओ बनवतो। सो आज आम्ही हे कच्चे सीताफळ तोडत आहे। तुम्ही बघू शकता की आम्ही सीताफळ तोडलेले आहे। इतके सीताफळ झालेले आहेत। रामकृष्ण हरी। लवकर मित्रांनो, ही नेऊन बाजारला मार्केटला देऊन आम्ही बाजार आणणार। मोठं सीताफळ आहे ते बघा, आणि आता झाडातनं काढलो, आता नेऊन बाजारात देणार, तिच्यामध्ये भरणार, नेऊन तिच्यामध्ये भरून मार्केटला देणार आम्ही। आणि ताजी आहे ती, पिकली पण आहे ती, कच्ची पण आहे ती बघा। सर्वांना तुम्ही बघू शकता की आमच्या शेतात पाणी कसं लागलेलं आहे, पूर्णपणे पाणी लागलेलं आहे। पाण्यानं बाजरी बुडून गेलेली आहे आणि आम्ही जनावर राखत आहे। बघू शकता आमच्या शेळ्या आहेत तिथे, आणखी बघा पाण्यानं पूर्ण बाजरीच्या रानात पाणी लागलेलं आहे। बघा आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की बाजरीचं रान आहे। बाजरीच्या रानामध्ये पाणी लागलेलं आहे, पूर्णपणे पाण्यानं भिजलेलं आहे आणि बाजरी सडून गेलेली आहे, कुजून पाणी लागून। आमचं नुकसान किती झालेलं आहे बघू शकता। आणि आम्ही डोंगरामध्ये येऊन शेळ्या राखत आहे। शेळ्या बघू शकता तुम्ही, तिथे शेळ्या आहेत आणि ते आजी जनावर राखत आहे। खाली शेतात आहे, बांधाला राखत आहे। तर मी शेळ्या सोडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। बघा तुम्ही, मी शेळ्या सोडलेल्या आहे। सो नेक्स्ट व्लॉगमध्ये परत भेटूया। बघा मित्रांनो कसं झालंय, हिरवगार झालंय रान, पण पाणी लागून नुकसान झाले। आमची बाजरी पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे। थोडं तिकडं थोडीशीच बाजरी राहिलेली आहे, बघू शकता। पाणी पूर्णपणे तळ्यामध्ये कसं साठलेलं असतं ना, नदी किंवा तलाव मध्ये तसं साठलेलं आहे। बघा हिरवगार रान आहे। आमचा हा डोंगराळ भाग आहे, हा आमचा। माणसाचं मन इथे खूप रमतंय। जे रमवून घेतात त्यांचं रमतंय, नाहीतर जे नाही घेत त्यांचं रमत नाहीये। बघा आमच्या शेळ्या आता घरी जाण्याच्या मूडमध्ये आहेत। चाललेले आहेत। आणि मागे काही हिंडत आहेत। पाणी लागून गेलं सगळं, काय खायचं, काय सोडायचं, कसं होऊन गेलं, पाण्यानं पाक गेलं, कसं जगायचं, कसं राहायचं, चित्रावर राखावली काय करायचं, काय खायचं, राहायचं कसं, जायचं कसं, कवा पेराय, कवा काढायचं, लोक पेरा लागली, आमचं असं होऊन गेलं।
काय खायास काय मित्रांनो बघा, चित्राब राखाले चित्राबाला हिंडाय सुद्धा नाही गावात. त्यात काय खावं ते सीताफळ तोडून ठेवते तेवढंच काय तर त्यालमीत होईल म्हणून. काय खायचं, असं पाणी तळं भरल्यावानी भरलंय. काय करायचं, जनावरला हिंडवाय सुद्धा नाही, गवत सुद्धा नाही ते.